बघत आहे. त्यातलं एक तरी दवाखान्यात गेले. मला खूप त्रास आहे. मला खूप जणांना खेटावं लागतं. एक 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 दवाखान्यात इकडं तिकडं चालले तर आणखीन 1-2 वर्षात बरेच जाते. पण आता बाकीच्या दवाखान्यात मी हीच तळात जाणार आहे. येड्याच्या हात इंशन लांबूनच सुई फेकायची असं. कारण जवळ गेलं की चाव होते. त्यांना पागलच करतो मी. फक्त तुम्ही अशीच एकी ठेवा. 15 दिवस तुम्ही आपलं 15 दिवस राजकारण करीत जाऊन पुटकून सोडून दे जा. बीडने एक नवीन आदर्श घातला बरं का. मग नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. मागचं दे हाकलून तिकडं. नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि पहिल्यांदाच आम्ही महाजनवाडीला भेटायला गेलो. अख्ख्या पक्षाचे सगळे एकाच जागेवरती तिथं होते. पक्षपेक्षा सगळं सोडून दिला. असंच महाराष्ट्रात सुद्धा होणं गरजेचं आहे. ते म्हणले निवडणुका झाल्या. आपल्या एक लेकराचा ऍक्सिडेंट झाला त्या महाजनवाडीला. एकुलता एक मुलगा, त्याचा ऍक्सिडेंट झाला. आम्ही फोन लावला आपल्याला तिथं जायचं. एकाही पक्षाचा बांधव आपला बीडमध्ये नव्हता. सगळे गाड्या घेऊन होते. ते म्हणले की याने मला पाडिलंय, याने काही केलंय. इतकं एक जीवाचं एकजूट आपल्याला ठुली ना. या राज्यात मराठ्याला हरिणं सोपं नाही. मग फक्त तुमची एवढीच जुटीची अपेक्षा मला. मी हटत नाही. आपण कुठं मैदान सोडलं. सरकारने फसिलं किंवा कोणी फसिलं. आपण शेतात जातो, काम करतो आपल्या. मग निसर्गाने जर आपल्याला संकट आलं निसर्गाचं, आपण काय शेत सोडून देतो का? पुन्हा प्रयत्न करतो आपण. पहिल्या वर्षी पिकाचा नाश झाला, मग आपण थोडंच वावर इकून टाकून रोडवरती पत्ते खेळत बसतो. मराठ्याला आरक्षण द्यायचं म्हणलं की त्यांचे मसडीवणी हातात कान होते. आरक्षण द्यायचं म्हणलं टॉक करूनच बघत आहे. त्यातलं एक तरी दवाखान्यात